परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी रचलेली करुणा त्रिपदी. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. दररोज 5 अथवा 7 वेळा म्हटल्याने जाणवणारे चित्तथरारक अनुभव, दिव्य गोष्टी. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी रचलेली करुणा त्रिपदी. शांत हो श्री गुरुदत्ता ही रचना म्हणजे दत्त संप्रदायातील संजीवनी मंत्र आहे. जेव्हा माणसाचे सर्व उपाय संपतात तेव्हा ही त्रिपदी धावून येते. दररोज 5 किंवा 7 वेळा ही त्रिपदी मनापासून म्हणणाऱ्या भक्ताला येणारे अनुभव चित्तथरारक आणि अंगावर काटा आणणारे असतात. या रचनेची सुरुवातच शांत हो या शब्दांनी होते. ज्यावेळी तुमचा राग अनावर होतो किंवा डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू असतो तेव्हा 5 वेळा ही त्रिपदी म्हटल्यास डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखी तात्काळ शांतता मिळते. मेंदूच्या नसा शांत होतात. अनेकदा दुःख साठून राहिल्याने छाती जड होते, पण रडू येत नाही. त्रिपदी म्हणताना 3ऱ्या किंवा 4थ्या आवर्तनात अनेक भक्तांचा कंठ दाटून येतो आणि डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात. हा भावविरेचन अनुभव असतो. तुमचे साठलेले दुःख अश्रू वाटे बाहेर पडते आणि तुम्ही हलके होता. ज्या व्यक्तीला घोर नैराश्य आले आहे किंवा ज्याला आता जगण्यात अर्थ नाही असे वाटते त्याला ही त्रिपदी लाईफलाईन ठरते. ही रचना म्हणताना भक्ताच्या मनात जगण्याची नवीन उमेद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक विचार क्षणात नाहीसे होतात. गाणगापूर आणि नरसोबाच्या वाडीला रोज रात्री पालखीच्या वेळी ही त्रिपदी म्हटली जाते. जर तुम्ही तुमच्या घरात रोज एका निश्चित वेळी संध्याकाळी 7 वाजता ही त्रिपदी म्हटली तर तुमच्या देवघरातील वातावरण बदलून जाते. तिथे साक्षात दत्त महाराजांची पालखी आल्याचा आणि धूपदीपाचा सुगंध दरवळल्याचा भास होतो. शांत हो हे आवाहन केवळ स्वतःच्या मनासाठी नाही तर ते शत्रूसाठीही असते. जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्या नावाने ही त्रिपदी म्हणा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसात त्या शत्रूचा राग शांत होतो आणि तो तुम्हाला त्रास देणे बंद करतो किंवा चक्क मित्र बनतो. त्रिपदीतील एक एक शब्द इतका प्रभावशाली आहे की घरातील कटकटी, आजारपण आणि अकारण होणारे वाद जे पितृदोषामुळे होतात ते 5 ते 7 आवर्तनांनी शांत होतात. घराला लागलेली घरघर थांबते. लहान मुले झोपेत दचकणे, अभ्यास करताना एकाग्रता न होणे यावर ही त्रिपदी रामबाण उपाय आहे. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून ही त्रिपदी म्हटल्यास त्यांच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते. ज्या घरात रोज त्रिपदीचा आवाज घुमतो त्या घरातील भिंतींमधील नकारात्मक लहरी नष्ट होतात. त्रिपदीच्या नादाने वास्तू पवित्र होते. घरात प्रवेश केल्यावर प्रसन्न वाटू लागते. कोणताही आजार असो, औषधांसोबत जर रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकाने ही त्रिपदी म्हटली तर रुग्णाची विल पॉवर वाढते. माझा गुरु समर्थ आहे हा विश्वास निर्माण होतो आणि औषधे लवकर लागू पडतात. त्रिपदीमधील शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तूची त्राता. भय करता तू भयहर्ता, दंड धरता तू परिपाता. तुझ वाचुनी न दुजी वार्ता, तू आर्ता आश्रय दत्ता. हे कडवे म्हणताना अंगावर शहारे येतात. भक्ताला जाणीव होते की मी एकटा नाही. माझा बाप दत्तगुरु माझ्या हाकेला धावून येत आहे. हा आधार मिळणे हाच सर्वात मोठा अनुभव आहे. जेव्हा सरकारी कामे, कोर्ट कचेरी किंवा लग्नाचे काम खूप प्रयत्न करूनही होत नसेल तेव्हा रोज 7 वेळा त्रिपदीचा संकल्प करा. 21 दिवसांच्या आत जिथे मार्ग बंद होते तिथे अचानक नवीन रस्ता सापडतो. ही त्रिपदी विघ्नहर्ता आहे. ज्यांना रात्री विचार करून झोप लागत नाही त्यांनी झोपण्यापूर्वी 5 वेळा ही त्रिपदी म्हणावी. ही अंगाई गीतासारखी काम करते. मन इतके शांत होते की 5 मिनिटात गार झोप लागते.
एकाग्रतेने त्रिपदी म्हणताना अनेक साधकांना पाठीच्या कण्यातून एक उष्ण लहर वर चढताना जाणवते. हे कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचे प्राथमिक लक्षण आहे. टेंबे स्वामींच्या वाणीत ती ताकद आहे. संकटात असताना त्रिपदी म्हणत झोपलात तर पहाटेच्या स्वप्नात तुम्हाला तुमच्या समस्येचे उत्तर मिळते, किंवा स्वप्नात पिवळे वस्त्र, पादुका किंवा औदुंबर दिसतो. ही साधना सात्विक आहे. रोज नियमाने 5 अथवा 7 वेळा करुणा त्रिपदी म्हणणाऱ्या भक्ताच्या चेहऱ्यावरचा ताण निघून जातो आणि एक वेगळेच सात्विक तेज येते. समोरचा माणूस तुमच्याशी आदराने बोलू लागतो. आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगात जेव्हा सर्वजण हात वर करतात तेव्हा करुणा त्रिपदी म्हणणाऱ्याला आतून एक आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अनुभव लाख मोलाचा असतो. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांनी बनलेले आहे. दररोज दत्तगुरूंची करुणा त्रिपदी 5 वेळा म्हटल्याने शरीरातील 5ही तत्वे शुद्ध होतात. आपल्या शरीरात 7 चक्रे आहेत. 7 वेळा दत्तगुरूंची करुणा त्रिपदी म्हटल्याने मूलाधारापासून सहस्रारापर्यंतची 7ही चक्रे संतुलित होतात आणि आध्यात्मिक उन्नती होते. अनेकदा माणसाकडून आयुष्यात काही चुका होतात आणि त्याचे शल्य मनात कायम राहते. मी पापी आहे ही भावना माणसाला आतून कुरतडते. त्रिपदीमधील तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता, सांभारुनी मार्गावरता, आणितान दुजात राता, निज बिरुदा आणुनी चित्ता, तू पतित पावन दत्ता, वळे आता आम्हावरता, करुणा घन तू गुरुनाथा. हे कडवे 5 अथवा 7 वेळा एका लयीत म्हणताना भक्ताला असे वाटते की साक्षात दत्तगुरूंच्या चरणांवर आपण आपले पाप वाहिले आहे आणि त्यांनी आपल्याला माफ केले आहे. मनावरील पापाचे ओझे उतरते आणि मन हलके होते. घरातील कोणी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने दत्तगुरूंना इच्छा सांगून करुणा त्रिपदी 5 अथवा 7 वेळा म्हणावी. या रचनेतील सात्विक लहरी इतक्या पॉवरफुल आहेत की त्या तामसी व्यसनाच्या विचारांना नष्ट करतात. काही दिवसातच त्या व्यक्तीला व्यसनाची किळस वाटू लागते. नको ते व्यसन अशी बुद्धी आतून होते. अनेक उद्ध्वस्त संसार या त्रिपदीने वाचले आहेत. जेव्हा तुम्ही दररोज 5 ते 7 वेळा दत्तगुरूंची करुणा त्रिपदी दररोज पठन करता तेव्हा तुमच्या प्रारब्धातील, नशिबातील जे कठीणातले कठीण भोग आहेत त्यावर हाडासारखा प्रहार होतो. मोठे संकट येणार असेल तर त्याची तीव्रता कमी होऊन ते छोट्या स्वरूपात येऊन निघून जाते. ही त्रिपदी संकटाची धार बोथट करते. ही रचना साक्षात टेंबे स्वामी, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी लिहिली आहे. त्यामुळे यात त्यांची वाक शक्ती आहे. जेव्हा तुम्ही तल्लीन होऊन ही त्रिपदी म्हणता तेव्हा अनेकदा खोलीत अचानक उदबत्तीचा वास येतो किंवा कोणीतरी तपस्वी महात्मा आपल्याकडे बघत आहे अशी जाणीव होते. तुम्ही थेट टेंबे स्वामींच्या नेटवर्कमध्ये जोडले जाता. ज्या घरात सासूसून, पती पत्नी किंवा भावाभावांमध्ये सतत भांडणे होतात तिथे दररोज संध्याकाळी सर्वांनी मिळून किंवा एकाने मोठ्या आवाजात ही त्रिपदी म्हणावी. त्रिपदीचे सूर घराच्या कोपऱ्यात घुमले की घरातील सदस्यांची बुद्धी बदलते. एकमेकांबद्दलचा राग शांत होतो आणि घरात सुसंवाद निर्माण होतो. हे एक फॅमिली थेरपी सारखे काम करते. सर्व काही असूनही अनेक लोक समाधानी नसतात, पण करुणा त्रिपदी म्हणणाऱ्या भक्ताची अवस्था वेगळी असते. 5 अथवा 7 आवर्तने पूर्ण झाल्यावर कारण नसताना चेहऱ्यावर स्मितहास्य येते आणि मनात एक अनामिक आनंद भरून राहतो. मला आता काहीच नको, माझे गुरु माझ्यासोबत आहेत, ही तृप्ती मिळणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. करुणा त्रिपदी ही केवळ कविता नाही, तर ते दत्तगुरूंच्या हृदयाला पाझर फोडणारे अस्त्र आहे. करुणा त्रिपदी दररोज 5 वेळा किंवा 7 वेळा म्हणा आणि आयुष्यातील बदल अनुभवा.
व्हिडिओ आवडल्यास चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थ.